सर्दी आणि ॲलर्जिक सर्दी यामधील फरक. सामान्य सर्दी ही हळूहळू सुरू होते. सामान्य सर्दीमध्ये घसा खवखवणे, खोकला किंवा सामान्य ताप, अंगदुखी, थकवा ही लक्षणे असतात आणि नाकातील पातळ स्त्राव हा हळूहळू दाट आणि पिवळा हिरव्या रंगाचा होत जातो. सामान्य सर्दी ही 6 ते 7 दिवसामध्ये ठीक होते. पण ॲलर्जिक सर्दी ही ॲलर्जन म्हणजे परागकण, धूळ, बुरशी किंवा पाळीव प्राण्यांचे केस या ॲलर्जनच्या संपर्कात आल्यामुळे सुरू होते. यामध्ये वारंवार शिंका येणे, डोळ्याच्या जागी खाज येणे, नाकाच्या जागी खाज येणे, डोळ्यातनं पाणी येणे किंवा नाकातून पातळ स्त्राव सुरू होणे यापासून सुरू होते. आणि ॲलर्जनच्या संपर्कात आल्यानंतर ही लक्षणे पुन्हा पुन्हा दिसू शकतात आणि अनेक आठवडे ही लक्षणे दिसतात. सामान्य सर्दी आणि ॲलर्जिक सर्दी या दोन्हीमधील लक्षणे 2 आठवड्याच्या पेक्षा जास्त राहिली, चेहऱ्याच्या जागी तीव्र वेदना झाल्या, सामान्य तापाचा तीव्र ताप झाला तर योग्य उपचार आणि योग्य निदानासाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या. थँक्यू.